पुण्यातील नवी पेठ परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान 11 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली। आदिती गीते या बालिकेच्या मृत्यू प्रकरणी उपचारात निष्काळजीपणा झाल्याचा ठपका ठेवत 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवण्यात आली असून डॉक्टर मुकुंद संगमनेरकर, डॉक्टर गणेश आरेकर, डॉक्टर श्रीधर जाधव, डॉक्टर राधा संगमनेरकर तसेच परिचारिका मनीषा शिंदे आणि सरिता सुतार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे सर्व चिन्मय नर्सिंग होम हॉस्पिटल येथे कार्यरत असल्याची माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी तिच्या शरीरातील पाणी कमी झाल्याचे सांगत उपचार सुरू केले। उपचार दरम्यान 2 वेळा सलाईन लावण्यात आले, मात्र रात्री सुमारे 12 वाजता पुन्हा सलाईन लावण्यासाठी परिचारिका गेली असता आदिती निश्चित अवस्थेत आढळली। त्यानंतर डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं। या घटनेनंतर आदितीचे वडील ॲडव्होकेट हनुमान गीते यांनी डॉक्टरांवर गंभीर आरोप करत कायदेशीर लढा सुरू केला। ससून रुग्णालयाच्या तज्ञ समितीने दिलेल्या अहवालात उपचारात निष्काळजीपणा झाल्याचं नमूद करण्यात आलं। तसेच उपचारानंतर रुग्णालयातील कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोपही त्यांनी केला। दरम्यान डॉक्टर मुकुंद संगमनेरकर यांनी आरोप फेटाळत बालिकेला तीव्र डिहायड्रेशन झाले होते आणि तिची प्रकृती आधीच गंभीर होती असे सांगितले। शवविच्छेदन न झाल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याचंही त्यांनी नमूद केलं। या प्रकरणामुळे खासगी रुग्णालयांच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढील तपास सुरू आहे। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच Instagram आणि Facebook वर फॉलो करा।